तेव्हा वाटलं मी थोडा कमीपणा घेईन. तो भिरभिरलो. आता गेलो डोंगरान वर चढात तर बघा नाही तो वडापाव खाता. धाकात अडकात रे काढूचो लागत पाव असू दे पुढे. या ठिकाणी अमोल वेद्रुक बापरडे कवटाळवाडी यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची कलियुगिया पूर्वी आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावू नये वाघावर बसून धावू नये हाती तुझ्या त्रिशूळ देग हाती तुझ्या त्रिशूळ देग जाऊ संग शिवरायांना घेऊन धावू नये. मोरावर बसून धावू नये ग विनाई हाती घे ग. मोरावर बसून धावू नये ग विनाई हाती घे ग. ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. मगापासून मी सांगितलं की महिला वर्ग म्हटल्यानंतर त्यांना 50% आरक्षणाने वाघिणी पण असते. फक्त काय काय वेळी त्यांचं अतिरेक होता. नको त्या गोष्टीचं हट्ट नवऱ्याकडे करतं. एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगता की या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको पैसे नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शन मध्ये बोललो या वाद्य मिळात काय. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य काही मिळाक नाही. शेवटी घरी इलो आणि एका पारावर बसलो. मित्र येऊन विचारता रे टेन्शन मध्ये कशासाठी. तर तो आपल्या मित्रात सांगता रे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मिळात काय. तो मित्र बोललो रे एवढं टेन्शन मध्ये कशासाठी. या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर बसवलं आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्या आणि त्याच्या हातावर ठेवला आणि सांगा ह्या घे वाद्य. तर तो बोललो अरे ह्या वाजवायचा कसा. तू गप रे बस गाडीवर. आणि पुन्हा गावात तसो घेऊन गेलो आणि एका आंब्यावर जुनाट झालेला म्हो होता. म्हणजे मोहाचा पोळा होता. तर काढला आणि त्या मडक्यात भरला वरती कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य बायको खुशच होणार. हलवला की गुमगुम गुमगुम वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिला आणि बोललो ह्या गी वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम वाद्य. बायको बोलली वाजवायचा कसा बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब बायकोन सगळ्या मैत्रिणींना फोन केला. उद्या वाढदिवस आहे सगळ्यांनी वेळेवर हजर राहा आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलं आहे गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर झाले आणि एका रूम मध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवल्याने आणि सगळ्या पुरुष मंडळींना सांगितल्याने तुम्ही सगळे बाहेर जाऊन पारावर बसा. तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. पण त्याच्यात एक घेणार होतो त्याचा डोक्या फिरला.
सगळ्यांका आमका बाहेर काढतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि लॉक कुलाब घेऊन येलो आणि ज्या रूम मध्ये गायन करीत होती त्याका बाहेरला कुलाब घालून घेतला, लॉक करून घेतला आणि सांगितलं करा गायन आतमध्ये. आणि गोल बसले सगळे मैत्रिणी, मध्ये गुमगुम वाद्य ठेवल्याने. पहिले नालाप मारला, दुसरी होती तिने हलवला, तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो, ती बोलली अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे उघडून जर गायन केलं तर काय मजा येईल ना. ती चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया, आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि आलाप मारूक सुरुवात केला ना. दुसरी होती तिने हलवल्याबरोबर जुनाट झालेला वाद्य बाहेर. थोड्या वेळानं आलाप येऊ लागलो, आय आय ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात कोरसवाले सुद्धा आय 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 ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ते म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल गुमगुम वाद्य आणलात ना, त्या वाद्याने मला सुचवलं आहे. नको त्या गोष्टीचं वाटतं, बरोबर ना. महिला वर्ग वाघीण आहेत फक्त, आणि दोष त्यांचं नाही. भुवांच्या अध्यात्मात सांगूचं झालं तर ज्यावेळी कर्ण मृत्युमुखी पडले युद्धात, त्यावेळी कुंती माऊली कुंती आई रडायला लागली, तेव्हा धर्मराजाने विचारलं की आई तू का रडते. तेव्हा कुंती आईने सांगितलं की अरे बाबा, तो कर्ण जरी या युद्धात तुमचा दुश्मन जरी असला तरी तो तुझा भाऊ होता. असं सांगितल्यानंतर धर्मराजाला राग आला, आई तू इतके दिवस सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ होता तो. आणि म्हणून त्या रागाच्या भरात त्या धर्मराजाने शाप दिला की तुम्हा सगळ्या नारी जातीला मी शाप देतो की तुमच्या तोंडात कुठचीच गोष्ट कधी राहणार नाही, पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाका, असा शाप धर्मराजन. म्हणून लेडीज वर्ग महिला वर्गच ना, त्यांच्या तोंडात काय राहत नाही. ऐकलं गो तर बाजूचं गेला म्हणजे त्यांच्या तोंडात, तो दोष त्यांचा नाही, तो धर्मराजाने दिलेला शाप आहे तो, बरोबर ना. त्यामुळे बुवा मी अध्यात्म पण सांगू शकते, फक्त या सगळ्या शिल्लक ठेवल्या ह्यांच्यासाठी, पण तुझ्यामुळे आता या सांगायचा लागला, आता उद्या या कमी झालं. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभारी.